राठोड नावाचं कुटुंब होतं ते पुण्याला राहत होतं. काही महिन्यांपूर्वीच एक मस्त फार्म हाऊस घेतला होता मुळशीमध्ये. तिथे जाऊन त्यांनी बघितलं की जो फार्म हाऊस होता तो नुकताच बनवला होता, त्यामुळे तिकडे बरंच काम होतं जे अपूर्ण होतं. अनिकेतने आजूबाजूच्या गावकऱ्यांना विचारलं कोणाचं केअरटेकर मिळेल का आम्हाला. सुरुवातीला तर बरेच लोक रेडी होते, पण जसंच त्या लोकांनी त्या जागेचं नाव ऐकलं सर्वांनी नकारलं. कोणच तिकडे यायला तयार नव्हता. हा घर श्रापित आहे. तुम्ही ह्या ज्या घरात राहता इथे कोणीच जास्त टिकत नाही आणि इकडे मुलांचे स्वप्न मारले जातात. रमेश त्यावेळी वर्लीच्या एका चाळीत राहत होते. जर तुम्हाला माहिती आहे की जे जुने चाळे असतात त्यांच्यात कॉमन वॉशरूम हा प्रकार असतो. जवळपास 10-15 घरांचं मिळून एक टॉयलेट असतो कोपऱ्याला. रमेश आता दिवशी घरी आला आणि रात्री जवळपास 11:30-12च्या दरम्यान झोपायच्या आधी ते वॉशरूमला गेले आणि तिथेच काहीतरी विचित्र घडलं त्यांच्याबरोबर. रमेश जसेच वॉशरूम मधून बाहेर पडत होते त्यांना एक आवाज आला, एका मुलीचा आवाज. ती त्यांना बोलली आणि जेव्हा रमेशनी तिथे मागे वळून बघितलं, मित्रांचा ग्रुप होता. फिरता फिरता आरे कॉलनीमध्ये एक अबेंडंट हॉटेल आहे तिथे पोहोचलो. पूर्णपैकी काळोख होता, संपूर्ण शांतता होती, फक्त आवाज होता तो ह्या लोकांचाच. ते लोक जायच्याच मार्गाला होते. तितक्यात त्यांना मागून एक आवाज आला, चुप हो जा, चुप हो जा नहीं तो मैं फेक दूंगी यहाँ पे. आता ते लोक फटाफट इथे तिथे बघू लागले की नक्की आवाज येतोय कुठून. तितक्यात त्यांच्या ग्रुपमधल्या एका मुलाची बोबडी वळली. तो त्यांना बोलला की ते बघते बघ कोणतरी आहे तिथे. ते लोक सगळे घाबरले, कुठे कुठे. ते बोलले ती बघ हॉटेलच्या वरती. जसंच त्या लोकांनी त्या हॉटेलच्या टेरेसवर बघितलं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये, जिथे मी रिकी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवतो. ज्या गोष्टी तुम्ही मला मेल्स थ्रू किंवा DMs मध्ये किंवा तुम्ही जेव्हाही मला भेटता आणि काय सांगता त्याच गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आजच्या एपिसोडमध्येही आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत, तर खूप मजा येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं जेवण वगैरे काही पॉपकॉर्न वगैरे घेऊन बसा आणि आजचा एपिसोड एन्जॉय करा. तर आजची जी आपली पहिली गोष्ट मंडळी ती आपल्याला सागरनी पाठवली होती. ती गोष्ट वाचून मीही थोडं घाबरलो होतो, कारण ती गोष्ट आपल्या मुंबईतल्या एका चाळीतली आहे. मुंबई जिथे लोकांना राहायला जागा नाही, तिथे ह्या सर्व गोष्टी कशा होऊ शकतात, पण ते होत आहेत. आणि तशीच एक गोष्ट आहे. तर ही घटना सागरच्या वडिलांबरोबर घडली होती. त्यांचं नाव रमेश आहे आणि हे त्यांच्याबरोबर 1988 मध्ये घडलं होतं, जेव्हा ते लग्नाआधी त्यांच्या परिवाराबरोबर वर्लीच्या एका चाळीत राहत होते. रमेश त्यावेळी पोलीस भरतीची परीक्षा देत होते आणि त्यांना काहीही करून पोलीस व्हायचं होतं. आणि तसंच झालं. त्यांनी खूप मेहनत केली आणि काही वर्षानंतर त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ती संधी मिळाली त्यांना, आणि त्यांना त्या ट्रेनिंगसाठी बोलवलं गेलं. आता 3 महिने त्यांची ट्रेनिंग बाहेरगावी होती. आता 3 महिने ते बाहेर गेले, त्यांचे सर्व एक्झाम्स वगैरे त्यांनी पास केले. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा ते परत वर्लीत आले, तेव्हा चाळीत आले, तेव्हा त्यांची आई वगैरे खूप जास्त खुश होती, कारण फायनली त्यांच्या घरातला मुलगा पोलीस झाला होता. आता ज्या परिसरात ते राहत होते ते एक टिपिकल मुंबई चॉल कशी असते, चाळ कशी असते, म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रांतातले लोक येऊन त्या चाळीत राहत होते आणि सगळ्यांचे दरवाजे ओपन असायचे, सगळे एक सोबत घोळून मिळून राहायचे. आणि जर तुम्हाला माहिती आहे की जे जुने चाळे असतात त्यांच्यात कॉमन वॉशरूम हा प्रकार असतो. जवळपास 10-15 घरांचं मिळून एक टॉयलेट असतो कोपऱ्याला. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आधी मुंबईमध्ये जास्त करून मिल वर्कर्स राहायचे, गिरणी कामगार राहायचे, आणि ते दिवसभर खूप जास्त काम करायचे, खूप जास्त मेहनत करायचे, आणि रात्र होता ते भरपूर थकून जायचे, खूप दमायचे. त्यामुळे ते लवकरच झोपायचे आणि म्हणूनच रात्री चाळीत जास्त हालचाल नसायची. रमेश आता दिवशी घरी आला आणि रात्री जवळपास 11:30-12च्या दरम्यान झोपायच्या आधी ते वॉशरूमला गेले आणि तिथेच काहीतरी विचित्र घडलं त्यांच्याबरोबर. रमेश जसेच वॉशरूम मधून बाहेर पडत होते त्यांना एक आवाज आला, एका मुलीचा आवाज. ती त्यांना बोलली, काय रे रमेश, कसा आहेस. आणि जेव्हा रमेशनी तिथे मागे वळून बघितलं तेव्हा ते खूप जास्त खुश झाले, कारण ती दुसरी कोणती व्यक्ती नसून त्यांची लहानपणीची मैत्रीण छाया होती. छाया आणि रमेश यांचं खूप घट्ट नातं होतं. ते लहानपणापासून त्याच चाळीत वाढले होते, एकाच शाळेत होते, एकाच कॉलेजमध्ये होते आणि खूप जास्त घट्ट मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी छायाचं लग्न झालं होतं. रमेश ऑब्व्हियसली खूप दुःखी होता, कारण त्याची लहानपणाची मैत्रीण लांब गेली होती आणि खूप महिने झाले होते. त्यांचं काही कॉन्टॅक्ट वगैरे नव्हतं, कारण त्यावेळी तुम्हाला माहिती आहे मोबाईल फोन किंवा व्हॉट्सॲप
इंस्टाग्राम वगैरे हे असं काहीच नव्हतं. जेव्हा लोक परत आपल्या घरी यायची तेव्हाच त्यांचं भेटणं व्हायचं. त्यामुळे रमेशही खूप जास्त खुश होता छायाला भेटून आणि त्यांनी बऱ्याच वेळ तिकडे गप्पा मारल्या. छाया रमेशला काही प्रश्न विचारते, रमेश उत्तर देतोय, रमेश विचारतोय, छाया उत्तर देते. त्यांनी मस्त एकदम ते बोलतात लहानपणीचा मित्र भेटल्यावर आपल्याला कसं वाटतं तसंच काहीतरी रमेशलाही वाटत होतं. पण थोडा वेळ झाला आणि रमेश छायाला बोलला की अरे आता खूप उशीर झालाय, तूही तुझ्या घरी जा, मीही जातो, आपण सकाळी भेटू, सकाळी तू ये घरी, आई वगैरे आहे, मी पण आता 3 महिन्यानंतर परत आलोय, तू मस्तपैकी ये, आईला तुझं आवडतं शिरा वगैरे बनवायला सांगतो. हे ऐकून छाया एकदम शांत झाली. म्हणजे जो तिचा हसरा चेहरा होता ना तो एकदम एक्सप्रेशनलेस झाला. तिच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव गेले. रमेशने तिला विचारलं अरे छाया काय झालं, काय कोणत्या विचारात पडलीस, उद्या भेटतोय आपण, तू ये. तेव्हा जे उत्तर छायाने रमेशला दिलं हे ऐकून रमेशही थोडा दचकला. छाया रमेशला बोलली की कदाचित ह्यानंतर आपण कधीच नाही भेटणार. रमेश बोलला का, असं काय बोलतोस तू, जरा वेडी वगैरे झाली आहेस का, तू जा, तुला झोप आली आहे, तू जा, मी येईन तुला सकाळी, मी तुला घ्यायला येईन, जा. तर असं नाही होऊ शकत, आपण नाही भेटणार परत कधी. रमेश तिला बोलला अरे बाबा तू भंकस नको करू, तू जा घरी, मीही जातो आणि आपण सकाळी भेटू, ठीक आहे. आणि हे बोलून रमेश घरी गेला. थोडा फ्रेश वगैरे झाला आणि झोपून गेला. जेव्हा सकाळी रमेश उठला तेव्हा त्याने आईला बोलला आई एक काम कर, तू आहे ना शिरा बनव. त्यावर त्याच्या आईने उत्तर दिलं शिरा, तुला तर शिरा अजिबात आवडत नाही, अचानक शिरा कशाला मागतोय तू. तेव्हा रमेश बोलला अरे छाया आली आहे ना, छायासाठी मी छायाला घेऊन येतोय, तिला आवडतो शिरा, तू बनवून ठेव. हे ऐकून त्याच्या आईला घाम फुटलं. ती बोलली छायाला कुठे भेटलास तू. आणि तेव्हा रमेश बोलला की अरे काल रात्रीच मी तिला भेटलो, मी जेव्हा टॉयलेटवरून येत होतो तेव्हा छाया मला भेटली आणि आमच्या दोघांच्या गप्पा वगैरे झाल्या, आम्ही मस्त अर्धा 1 तास बोलत होतो. तर त्यावर त्याची आई बोलली पण हे कसं शक्य कसं आहे. तेव्हा रमेश बोलला की का शक्य का नाही, माझी लहानपणीची मैत्रीण आहे, आता ती आली आणि मला भेटली, त्यात शक्य अशक्यसारखं काय झालं. तेव्हा त्यांची आई बोलली की छाया ही 2 महिन्यापूर्वीच देवाकडे गेली आहे, ती ह्या जगातच नाही आहे, तुला कोण भेटला आणि तू काय बोलतोयस. हे ऐकून रमेशला काहीच समजलं नाही, त्याच्या पायाखालची जमीन सरकली नाही. ते बोलला हे कसं शक्य आई, तू काय मस्करी करतेस, मला ती भेटली होती, आम्ही बोललोय. तेव्हा त्यांची आई बोलली कदाचित तुला भास झाला असेल, नाहीतर छाया तुला शेवटचं भेटायला आली असेल. छायाचा मृत्यू 2 महिन्यापूर्वी झाला. तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूप जास्त छळलं, हुंड्यासाठी म्हणा किंवा कामासाठी म्हणा, खूप जास्त तिला पिळलं. आणि जेव्हा ती शेवटची आपल्या घरी आली होती, आपल्या चाळीत आली होती, तेव्हा ती तुला खूप विचारत होती की बरं रमेश कुठे आहे, त्याची कधी ट्रेनिंग संपेल, आम्ही कधी भेटू, मला खूप काही सांगायचं आहे त्याला आणि मला भेटायचं आहे त्याला, ह्या सर्व गोष्टी. तेव्हा त्याची आई बोलली की येईल तो, लवकरच येईल, आणि जेव्हाही येईल मी सर्वात आधी तुला भेटायला पाठवेन. आणि कदाचित त्यासाठीच ती तुला भेटायला आली असेल. तर मित्रांनो हीच गोष्ट आहे जी सागरने आपल्याला पाठवली होती. आणि स्पेशली ह्या इन्सिडेंट नंतर त्यांच्या चाळीतही बऱ्यापैकी ही गोष्ट फेमस झाली होती. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी कोणीही व्यक्ती एकटा तिथे वॉशरूमला कधीच गेला नाही. आणि असं म्हणतात की अजूनही कधी कधी तिथे छायाचा आवाज येतो आणि लोकांना असं काहीतरी जाणवतं की छाया तिथेच आहे. मंडळी, जी आपली पुढची गोष्ट आहे ती मी काही वर्षांपूर्वी मला वाटते एका मॅगझिनमध्ये किंवा एका पुस्तकात वाचली होती. आणि ही आतापर्यंतची वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड किंवा क्रीपी स्टोरी तुम्ही म्हणू शकता. राठोड नावाचं कुटुंब होतं, ते पुण्याला राहत होतं. त्या कुटुंबात अनिकेत, प्रिया आणि त्यांचा लहान मुलगा विहान राहायचा. विहान हा 5 वर्षाचा होता आणि तो सिनियर KG बालवाडीमध्ये होता. अनिकेत हा बिझनेसमॅन होता, त्याचे खूप काही बिझनेसेस होते आणि त्याचं काही एकदम मस्त चाललं होतं. त्याची पत्नी प्रिया ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती. तिचंही ऑफिस पुण्याला होतं, पण मोस्टली तिचं वर्क फ्रॉम होम असायचं, कारण तिला विहानवरही लक्ष द्यायला लागायचं. जसं मी तुम्हाला बोललो, विहान हा 5 वर्षाचा मुलगा होता, पण खूप जास्त हुशार होता. त्याला खूप वेगवेगळी क्युरिओसिटी असायची. त्याला चित्र काढणं, बाहेर फिरायला जाणं आणि नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला खूप आवडायचं. जसं म्हणजे एक टिपिकल लहान मुलगा असतो ना, तसंच काही विहान होता. तो त्याचे स्वप्न त्याच्या ड्रॉइंग बुकमध्ये नेहमीच रंगवत असायचा. आणि त्याचे फारसे कोणी मित्र नव्हते. तो जास्त करून एकटाच असायचा, एकटाच खेळायचा. आणि अनिकेत आणि जे प्रिया होते तेही आपापल्या कामात बिझी होते. ते जेव्हा रात्री यायचे तेव्हाच त्याला थोडाफार वेळ द्यायचे. तो नेहमीच अनिकेतला बोलायचा की बाबा आपण बाहेर जाऊया ना कुठेतरी, मला एकटे इकडे कंटाळा येतो, मला नवीन मित्र बनवायचे आहेत, मला कुठेतरी फिरायला जायचं आहे, चला ना आपण जाऊया, मला सुट्टी पडली आहे, चला जाऊया. आणि म्हणूनच अनिकेत आणि प्रियाने ठरवलं की ती लोक बाहेर फिरायला जाणार. अनिकेतने काही महिन्यांपूर्वीच एक मस्त फार्म हाऊस घेतला होता मुळशीमध्ये, इन्व्हेस्टमेंट म्हणून. तर त्याने ठरवलं की ठीक आहे ना, आपण तिथेच जाऊ आणि तिथेच राहू. मस्त एकदम निसर्ग, डोंगर आणि ते सर्व. विहानला पण मजा येईल आणि आपली तेवढी आउटिंग पण होईल, म्हणजे थोडं आपलंही माइंड वगैरे फ्रेश होईल. प्रियानेही हे अग्री केलं आणि त्याने ठरवलं की चला आता आपण 15-20 दिवस जाऊन मस्तपैकी तिथे राहू, तिकडचं थोडं काम करू आणि मस्त एन्जॉय करू.
काही दिवसानंतर ते तिकडे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी बघितलं की जो फार्म हाऊस होता तो नुकताच बनवला होता. त्यामुळे तिकडे बरंच काम होतं जे अपूर्ण होतं. म्हणजे साफसफाई झालं किंवा थोडंफार फर्निचरचं काम झालं, हे ते त्या सर्व गोष्टी. आणि त्याच्या आधी ते लोक तिकडे कधी राहायला गेले नव्हते. प्रियाला हे तरी कळून चुकलं की एवढा मोठा बंगल्याची, फार्म हाऊसची काळजी घेणं आमच्या बसची बात नाही आहे. म्हणजे इकडे आपल्याला नक्कीच कोण ना कोणतरी केअरटेकर किंवा हाऊस हेल्प लागेल जी आपल्याला मदत करेल. त्यामुळे अनिकेतने आजूबाजूच्या गावकऱ्यांना विचारलं कोणाचा केअरटेकर मिळेल का आम्हाला, जो बंगल्याची काळजी घेईल, जो साफसफाई थोडं ठेवेल, तिथेच राहील आणि सर्व काय, म्हणजे जनरली जे केअरटेकर असतात तसंच त्याला पाहिजे होतं. सुरुवातीला तर बरेच लोक रेडी होते, कारण अनिकेत मस्त पैसे वगैरे देत होता आणि त्यांना माहिती होतं की हे वर्षातून एकदा दोनदा येणार आहेत. तर लोकांचं असं होतं, बरेच लोक रेडी झाले पटकन. पण जसंच त्या लोकांनी त्या जागेचं नाव ऐकलं, सर्वांनी नकारलं. कोणच तिकडे यायला तयार नव्हता. आणि हे ऐकून अनिकेत आणि प्रियाला आश्चर्य झालं की हे असं का, आम्ही तर पैसे देतोय, आम्ही तर चांगले पैसे देतोय, प्लस एवढं काम पण नाही आहे, आणि लोक सुरुवातीला तयार होऊन नंतर नाही का बोलतात. हे थोडं शॉकिंग होतं त्यांच्यासाठी. आणि नंतर त्यांनी जेव्हा शेजाऱ्यांना विचारलं, त्यांना हे समजलं की जो बंगला, जो फार्म हाऊस त्यांनी विकत घेतला आहे तो खूप नकारात्मक आहे. तिकडे लोकांना खूप खूप वाईट स्वप्ने येतात. म्हणजे लोकांना तिकडे कधीच चांगला अनुभव आला नाही आहे. आणि ज्याही लोकांनी हा बंगला घेतला आहे ते लोक जास्त काळ इथे टिकले नाही आहेत. हे ऐकून अनिकेत आणि प्रिया हसायला लागले, कारण त्यांना खरंच ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता ना. ते खूप यंग होते आणि जसं मी तुम्हाला बोललो की प्रिया ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती, अनिकेतचा स्वतःचा बिझनेस होता. त्यांना असं वाटलं की हे काय आहे, कोणत्या जगात हे जगतायत आणि अशा गोष्टी करतायत, एवढं सुंदर घर आहे, एवढं छान प्रॉपर्टी आहे, ते काय कसं असू शकतं. काही दिवसांनी बाजूच्या गावातली एक सलोचना नावाची मुलगी तयार झाली कामासाठी. ती प्रियाकडे आली आणि प्रियाला तिने एक अट घातली. ती बोलली की मी येईन, काम वगैरे करेन, जेही तुमचं काम असेल ते मी करेन, पण मी 3 सांजेच्या आत घरी जाईन, मी 5 नंतर कधीच काम करणार नाही. हे ऐकून प्रिया थोडी शॉक होती की का, असं का. पण ती बोलली नाही, मी नाही म्हणजे नाही, मला खरंच कामाची गरज आहे, मला पैशाची गरज आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत येऊ शकते. प्रिया बोलली ठीक आहे, आमचं काही तसं काम नसतं, तू ये 5 वाजेपर्यंत करून तू निघून जा आपल्या घरी. त्या लोकांनी सगळं तिकडे सामान वगैरे शिफ्ट केलं, सगळी साफसफाई केली. विहानही त्याच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टाइम एक्सपिरियन्स करत होता. इकडे तिकडे धावत होता, ड्रॉइंग काढत होता आणि मजा करत होता. काही दिवस तर राठोड परिवारासाठी खूप आनंदमय गेले. 5 दिवसानंतर प्रियाने ठरवलं की आपण एक काम करू ना, आपण आता इथे आलोच आहोत तर आपण काही आपले जे मित्र आजूबाजूला राहतात त्यांना बोलवून एक छोटीशी ट्रीट देऊया ना आपल्या ह्या फार्म हाऊसमध्ये, त्यांनाही आनंद होईल. आणि आता सगळं काम तर झालंय, तर अनिकेत पण बोलला ठीक आहे चालेल, आपण त्यांना बोलवू आणि मस्त मजा करू. प्रिया सलोचनाकडे गेली आणि ती बोलली की ऐक ना सलोचना, तू आज 5 वाजता घरी नाही जाऊ शकत. हे ऐकून सलोचनाला घाम फुटला. ती एका घाबरलेल्या आवाजामध्ये बोलली की नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की मला नाही जमणार, मी 5च्या नंतर अजिबात राहू नाही शकत, मला जायचं आहे. हे ऐकून प्रिया चिडली. ती बोलली काय प्रॉब्लेम काय आहे तुला मी पैसे देतोय ना, तुझं काम आहे हे, आणि थोडं उशीर झालं तर काय आहे, अनिकेत तुला सोडेल, तुझ्या घरी सोडेल, काहीच टेन्शन नको घेऊ तू, अनिकेत सोडेल तुला. आता प्रियाचं हे राग बघून सलोचना खूप जास्त घाबरली. ती रडायला लागली आणि रडता रडता तरी हे बोलली की हा घर श्रापित आहे, तुम्ही ह्या ज्या घरात राहता इथे कोणीच जास्त टिकत नाही आणि इकडे मुलांचे स्वप्न मारले जातात. ज्या प्रकारे सलोचना तिला सांगत होती, तिला हे तर नक्की होतं इकडे काहीतरी विचित्र आहे. सलोचनाला तिने जाऊन दिलं. सलोचना रडत रडत तिच्या घरी गेली आणि तो मित्रांचा प्लॅन पूर्ण कॅन्सल केला. आणि रात्री प्रियाने हे अनिकेत सोबत डिस्कस केलं. अनिकेतला बोललं की हे काय आहे, गावकऱ्यांनी पण ते म्हटलं, ते सलोचनानी पण ते म्हटलं, आणि ती रडत रडत म्हटली. असं नाही की तिने मस्करीत बोलली किंवा काय बोलली, रडता रडता ती असं काही बोलून गेली. अनिकेत बोलला की असेल काहीतरी, कोणाचं काहीतरी झालं असेल, पण ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत आणि गावच्या ठिकाणी वगैरे असं हे होणं हे खूप कॉमन आहे, तर तू जास्त ह्या गोष्टींना सिरियसली घेऊ नको. जेही 3-4 दिवसापासून आपण इथे राहतो, आपल्याला तर काहीच असा अनुभव आला नाहीये, त्यामुळे जास्त विचार नको करू, आराम कर. आणि हेच सर्व बोलून ते लोक झोपून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते लोक सकाळी उठले, विहान खूप जास्त खुश होता. म्हणजे तो दरवेळीपेक्षा काही जास्तच खुश होता. त्यामुळे अनिकेतने त्याला विचारलं, विहान काय झालं, तू खूप जास्त खुश दिसतोयस आज. तेव्हा विहान अनिकेतला बोलला, बाबा मी आहे ना माझं एक नवीन मित्र बनवलंय रात्री. हे ऐकून अनिकेतला थोडा आश्चर्य झाला, कारण रात्री तर तो झोपला होता, नवीन मित्र वगैरे कोणच त्यांच्या घरी आला नव्हता. अनिकेतला वाटलं की त्याने स्वप्नात काहीतरी बघितलं वगैरे असेल आणि त्यामुळे तो खुश आहे. अनिकेतने त्याला इग्नोर केला. अनिकेत बोला, अरे वा छान खेळ तू. आणि हेच बोलून ते लोक आतमध्ये कामाला वगैरे लागले. आणि त्याच रात्री जेव्हा त्यांचं जेवण वगैरे झालं, अनिकेत आणि प्रिया त्यांच्या रूममध्ये जात होते, त्यांनी बघितलं की विहान हा
त्यांच्या खिडकीकडे बघून मस्तपैकी कोणाशी तरी बोलतोय, हसतोय, छानपैकी कोणाशी तरी गप्पा मारतोय. तो आत गेला आणि त्याने विचारलं, काय झालं विहान, तू कोणाशी बोलतोयस? तो बोला, अरे हा काय माझा तो मित्र, मी बोललेलो ना तुम्हाला, तो बघा खिडकीतून माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याशी बोलतोय. हे ऐकून प्रियाला थोडं विचित्र वाटलं, कारण सकाळी ठीक आहे, सकाळी त्यांनी स्वप्न वगैरे बघितलं असेल, पण हे दिवसभर हे काय होतंय. तेव्हा अनिकेत त्याला बोलला की ठीक आहे ना, तुला असं वाटतंय की त्या मित्राला तुला बोलवलं पाहिजे तर बोलव त्याला, पण उद्या बोलव. आता झोप तू आणि उद्या तुम्ही दोघं मस्तपैकी खेळा. आता खूप उशीर झालाय आणि तुला झोपायची गरज आहे. दुसऱ्या दिवशीपासून जे त्यांच्या घराबरोबर घडलं हे खूप जास्त क्रीपी आणि खूप विचित्र होतं. विहान जो त्या बंगल्यावर आल्यापासून खूप जास्त खुश आणि हसमुख इकडे तिकडे खेळत होता, तो जरा शांत व्हायला लागला. तो हळूहळू घाबरायला लागला. अनिकेतने थोडं त्याच्या खेळण्याचा वगैरे प्रयत्न केला. तो काहीच खेळत वगैरे नव्हता, कुठेच बाहेर यायला मागत नव्हता. तो फक्त त्यांच्याच रूममध्ये एकटा असायचा, त्याच्या खेळण्यांबरोबर खेळायचा आणि भिंतीकडे एकटक लावून बघत बसायचा. जेव्हा अनिकेतने त्याला विचारलं की बाळा काय झालं, तू शांत काय आहेस आणि काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तुला बरं नाही वाटत आहे का, तेव्हा विहान बोलला की तो मला घाबरवतो, तो माझ्या जवळ येतो, मला झोपून नाही देत, मला त्रास देतो. तुला कोण तो बोला, तोच मित्र, तुम्ही त्याला बोललात ना बोलव, तो आला आणि आता तो मला त्रास देतो, माझ्या स्वप्नात येतो आणि मला घाबरवतो. बाळा काही नाही, हे तू विचार करतोय जास्त. मला सांग बाबा, तू ड्रॉइंग कर, मला ड्रॉइंग काढून दाखव जरा, तुझा मित्र कसा दिसतो आणि काय. जेव्हा त्याने चित्र काढून दाखवलं, अनिकेताने प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो चित्र खूप विचित्र होता. असं दिसत होतं की एक मुलगा, लहान मुलगा 4-5 वर्षाचा असावा, तो विहानला त्याच्याजवळ बोलवतोय. अनिकेत आणि प्रिया तर खूप जास्त घाबरले होते, त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांना वाटलं की ठीक आहे, त्यांनी त्याला डॉक्टरकडे वगैरे दाखवलं, त्याला काहीतरी ते गोळ्या वगैरे दिले, पण त्यावेळीपासून विहानला तो मुलगा कायम दिसत राहायचा. तो त्याच्या आईवडिलांना नेहमी म्हणायचा की तो बोलवतोय, तो खेळतोय, कधी हसायचा, कधी रडायचा, कधी खूप उदास व्हायचा, पण त्यांनी खेळणं वगैरे सोडून दिलं होतं, बाहेर जाणं सोडून दिलं. तो त्याच्या फक्त रूममध्येच राहायचा आणि खूप शांत झाला होता. तो आईला नेहमी म्हणायचा की आई हा माझ्याकडून जेवण मागतोय, मी याला देऊ का, आई मला हा बाहेर बोलवतोय, मी यावर जाऊ का. त्यांचे ट्रीटमेंट वगैरे चालू होते डॉक्टर्सकडे वगैरे, पण त्यांना काही समजत नव्हतं. काही दिवस तर असेच गेले, पण एक रात्र अशी आली ज्याची अनिकेत आणि प्रियाला भनकसुद्धा नव्हती. जवळपास 11-11:30 वाजले होते. अनिकेत पेपर वाचत होता, प्रिया किचन वगैरे आवरत होती आणि विहान त्याच्या रूममध्ये झोपला होता. आणि त्याच वेळी आउट ऑफ नोवेअर विहानचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. तो त्याच वेगाने खाली पळत आला आणि बाबांना मिठी मारली. बाबांनी विचारलं काय झालं, तेव्हा विहान बोलला की तो मला घेऊन जायला आलेला, तो मला विचारत होता की चल, तो मला घेऊन जाईल बाबा, मला इकडून जायचं आहे, मला इकडे नाही राहायचं आहे, मला प्लीज तुम्ही परत आपल्या घरी घेऊन चला, मला काहीच समजत नाही आहे, प्लीज बाबा प्लीज. म्हणजे तो खूप रिक्वेस्ट करायला लागला. आणि त्यावेळीच त्यांच्या त्या रूममध्ये लाईट फ्लिकर करायला लागले आणि दरवाजा जोरात बंद झाला. आता विहानची ही परिस्थिती बघून प्रिया आणि अनिकेत खूप जास्त घाबरले. त्यांना काहीच समजत नव्हतं. त्याला वाटलं कोणतरी चोर वगैरे तर नाहीये जो येतोय आणि आपल्याला मुलाला किडनॅप वगैरे करायचं प्लॅनिंग आहे. म्हणजे त्याला काही समजत नव्हतं की कारण तो घरही एवढा मोठा होता ना की कोणतरी लपून बसला असेल, काय बसला असेल, त्यामुळे त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांनी त्याच वेळी त्यांची गाडी काढली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले. जेव्हा पोलीस त्यांच्या घरी आले, घरी सगळं काही नॉर्मल होतं, पण जी विहानची खोली होती ना त्यात खूप जास्त पसारा पडला होता. म्हणजे त्याचं बेड ही तिथे होतं, त्याची खेळणी, बेडशीट वगैरे, असं की कोणतरी चोरी वगैरे करायला येतं ना, असं काहीतरी पसारा पूर्ण घरात झालेला. पोलिसांनी जेव्हा अनिकेतला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, अनिकेत विश्वासच ठेवत नव्हता. त्याचं असं होतं की आम्हीही सुरुवातीला ह्या गोष्टीला मस्करीमध्ये घेतलं, पण तसं नाही आहे. कारण त्या दिवशी जोरात कोणीतरी दरवाजा बंद केला आणि माझा मुलगा सतत 5-6 दिवसांपासून हे सेम गोष्ट बोलतोय. आता मी ह्याला नाही अजिबात टॉलरेट करू शकत. तुम्ही प्लीज बघा आणि शोध लावा की ते असं काय झालं. तेव्हा पोलिसांनी खूप प्रयत्न केला, आजूबाजूच्या गाववाल्यांना विचारलं. त्यांचं हेच होतं की तिथे काहीतरी आहे, कोणतरी अतृप्त आत्मा आहे, श्रापित बंगला आहे, तो त्यांचं तेच होतं. पण पोलिसांनीही या गोष्टीवर विश्वास नव्हता. जेव्हा त्याला विचारलं की बाळा कोण होतं, काय होतं, सर्व काही तपास सुरू केला, तेव्हा समजलं की तो जो मुलगा होता, जो त्याचा जो मित्र होता, तो कोणी नसून स्वतः विहान होता. तो एवढा एकटा पडला होता ना, त्याचे आई वडील त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही, त्याचा कोणीही मित्र नव्हता, त्याला खेळायला कोण नव्हता. तर तो त्यामुळे आई वडिलांच्या अटेन्शनसाठी हे सर्व करत होता. म्हणजे तो स्वतःच जाऊन त्याचं खेळणी पसरवून ठेवायचा, स्वतःच जाऊन लाईटी वगैरे बंद करायचा, स्वतःच जाऊन एक असं नाटक करायचं की तिथे कोणतरी आहे. आणि ती जी गोष्ट त्याने नाटक म्हणून सुरू केलेली होती ती आता कुठे ना कुठे त्याला खरी वाटायला लागलेली. म्हणजे त्याला असं वाटायचं की खरंच माझा कोण मित्र आहे आणि तुम्हाला बोलवतोय. आणि त्यानंतर मनसोपचार तज्ज्ञांनीही अनिकेत आणि प्रियाला हेच समजवलं की तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घ्या, त्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं हेच पॅरेंटिंग नसतं.
तुम्ही त्याच्यावर वेळ घालवा, त्याला समजून घ्या, तो जी गोष्ट बोलतो त्याला सिरियसली घ्या, त्याला अशीच टाळू नका. प्रियालाही ही गोष्ट आठवली की जे त्याच्या टीचर्स वगैरे शाळेत बोलायची की ह्याला असं प्रॉब्लेम आहे किंवा ह्याला कोणतरी दिसतं किंवा काय दिसतं. त्यानंतर प्रियाने या गोष्टी खूप सिरियसली घेतल्या. त्यानंतर त्याची थेरपी चालली. काही महिन्यानंतर विहान बरा झाला, तो मुलांमध्ये वगैरे खेळायला लागला. पण ती जी गोष्ट होती ना, ती जी गोष्ट त्याला इमॅजिन होत होती ते कायमच त्याच्या मनात कुठे ना कुठेतरी राहिली, जी त्याला अधूनमधून काही ना काहीतरी वाटत राहायचं. म्हणजे तो एकाच शरीरात 2 पर्सनॅलिटी जगत होता. त्या मित्राची ही पर्सनॅलिटी जो त्याचा इमॅजिनरी फ्रेंड होता आणि स्वतः विहानची एक पर्सनॅलिटी. कधी कधी हे आपण जे बोलतो ना की भूत, प्रेत, पिशाच, ह्यांच्यापेक्षा सर्वात जास्त खतरनाक जी गोष्ट असते ती असते लोनलीनेस, एकटेपणा, जे लोकांना खातं. आणि मे बी त्याचमुळे लोक त्यांच्या डोक्यात अशा काही गोष्टी इमॅजिन करतात. आणि म्हणूनच खूप वेळा आपले आईवडीलही म्हणतात ना की ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला कधी कधी जाणवतं इथे तिथे कोणतरी आहे, ते खूप वेळा कोणी नसतं, ते आपल्या मनाचे खेळ असतात. तर हीच होती आपली आजची दुसरी गोष्ट, जी खूप हॉरिफाईंग होती बट ॲट द सेम टाईम एवढी भयानक नव्हतीही. म्हणजे ह्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं आणि त्यामुळेच मला ह्या गोष्टीने आकर्षित केलं. आपण वळूया आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे. ही घटना आपल्याला समीर सांगतोय, ही घडली होती त्याच्या लहान भावाबरोबर, सिद्धार्थ बरोबर. तेही आजपासून 31 वर्ष आधी 1993ला ही गोष्ट सिद्धार्थ बरोबर घडली होती. सिद्धार्थचा जन्म 1988ला मुंबईत झाला. सिद्धार्थ लहानपणापासूनच खूप हुशार मुलगा होता, सर्वांचा खूप लाडका होता. 1992 पासून त्याने शाळेत जायला सुरुवात केली. त्याचे मार्क्सही खूप छान होते, तो अभ्यासातही खूप हुशार होता आणि टीचर्सनाही तो खूप जास्त आवडायचा. पहिला वर्ष तर त्याच्या शाळेतलं खूप अप्रतिम गेलं. त्याने खूप छान मार्काने तो पास झाला आणि आईवडिलांनाही त्याच्यावर खूप जास्त गर्व होतं. 13 जुलै 1993 जेव्हा सिद्धार्थसाठी सर्व काही बदललं. एक हुशार, गुणी, असं बडबड करत राहणारा मुलगा त्या दिवशी कायमचा शांत झाला. 13 जुलै 1993ला सगळं काही नॉर्मल चालू होतं. सिद्धार्थ त्याच्या स्कूलमध्ये गेला, त्याची आई त्याच्या वडिलांसाठी डबा वगैरे बनवत होती आणि समीर त्याचा मोठा भाऊ टी व्ही बघत होता. अचानक सिद्धार्थच्या शाळेमधून कॉल आला. त्याच्या बाई खूप घाबरल्या होत्या आणि ते त्याच्या आईला बोलल्या की हा सिद्धार्थ ना खूप जोरजोरात रडतोय, तो शांत नाही बसत आहे. आम्ही सगळं काही प्रयत्न करून झालो पण गेल्या 1 तासापासून तो रडत जातोय. तुम्ही या आणि बघा, ह्याला काही प्रॉब्लेम वगैरे आहे का किंवा डॉक्टरांकडे वगैरे दाखवायला तुम्ही प्लीज आताच्या आता शाळेत आणि हा मॅटर सॉल्व्ह करा. त्याची आई धावत समीरला घेऊन शाळेत पोचली. त्यांनी बघितलं की जो सिद्धार्थ होता तो फक्त एका कोपऱ्यात बसला आणि रडतोय, ढसाढसा रडतोय. त्याला काहीच समजत नाहीये, तो गप्पच नाही बसत आहे. म्हणजे असं सिद्धार्थने कधी केलं नाही त्याच्या आयुष्यात. पण ही पहिलीच वेळ होती जेव्हा सिद्धार्थ त्याला काहीही गोष्ट, म्हणजे त्याला चॉकलेट दिलं किंवा काही त्याच्या आवडीची गोष्ट दिली पण तो शांत नव्हता बसत. थोड्या वेळाने जेव्हा सिद्धार्थ शांत झाला, त्याच्या आईवडिलांनी स्कूलवाल्यांना विचारलं की बाबा काय झालं, कोणी काय चुकीचं तर नाही केलं त्याच्याबरोबर. आणि त्याचमुळे त्यांनी त्या स्कूलचे सगळे CCTV वगैरे चेक केले. तेव्हा त्यांनी बघितलं की CCTVमध्ये तर असं काहीच नव्हतं. कारण जेव्हा सिद्धार्थ टॉयलेटला जात होता त्याच्या मागे कोणच गेलं नाही त्याच्या आधी कोण गेलेलं, तर पूर्ण खाली होतं आणि आतमध्येही कोणी नव्हतं. त्यामुळे ते शॉकिंग होतं. त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं तेव्हा त्याच्या अंगावर कोणतेही फिजिकल असॉल्टचे मार्क्स किंवा कोणतेही निशाण त्यांना काही सापडले नाही. सर्व काही एकदम नॉर्मलच होती त्याची बॉडी. त्यानंतर सिद्धार्थ हा नेहमी शांत बसायचा. जो ओरडणारा, खेळणारा, हसणारा जो सिद्धार्थ होता तो एकदम शांत राहायला लागला, एकदम गप्प राहायला लागला. त्या दिवसानंतर सिद्धार्थला कधीच एकटं सोडलं नाही. म्हणजे नेहमी त्याच्याबरोबर कोण ना कोणतरी असायचा. तो टॉयलेटलाही एकटं कधीच जायचं नाही, त्याला कोण ना कोणतरी नेहमी सोबत लागायचं. त्यांनी शाळा सोडली, त्यांनी होम स्कूलिंग स्टार्ट केली कारण तो शाळेत जायला तयारच नव्हता. सप्टेंबर 1993 पासून तो मेंटली एकदम डाऊन झाला. तो खूप गप्प राहायला लागला आणि कोणाशी बोलत नव्हता. जेव्हा त्याला डॉक्टरांकडे, सायकॅट्रिस्टकडे वगैरे दाखवलं, त्याचे खूप टेस्ट वगैरे काढलं, तेव्हा काही असं डिटेक्ट नाही झालं. काही ऑटिझम नव्हता, ॲस्पर्गस नव्हतं, म्हणजे काहीच मेंटल डिसऑर्डर नव्हतं. पण त्याच्या आईवडिलांना काही समजत नव्हतं की हे नक्की काय होतंय त्याच्याबरोबर. त्यांच्या कुटुंबासाठी हा वन ऑफ द लोएस्ट फेज होता की जो त्यांचा लहान मुलगा होता तोच असं झालं. तो त्याच्या आयुष्याच्या 11 वर्षापर्यंत कधीच टॉयलेटला एकटा जाऊ शकला नाही. त्याला कोण ना भाऊ, आई, वडील, कोण ना कोणतरी त्याला सोबत लागायचंच. आणि त्याच दरम्यान तो हळूहळू खूप विचित्रही वागत होता. रात्री अचानक किंचाळायचा, असं कोणतरी त्याच्याकडे बघतोय, कोणतरी त्याच्याशी बोलतोय. तो एकटाच कधी कधी गप्पा मारायचा. त्याचे ट्रीटमेंट्स तर चालू होतेच, औषधं वगैरे चालू होते, पण त्याचा काहीही फरक त्याच्यावर नव्हता. तो हळूहळू त्याची दिवसेंदिवस त्याची परिस्थिती ढासळतच होती.
काही वर्षांनंतर जेव्हा सिद्धार्थ थोडं थोडं बोलू लागला होता तेव्हा समीर त्याच्या मोठ्या भावांनी त्याला असं मित्र म्हणून विचारलं की काय रे नक्की काय झालं होतं तुझ्या त्या दिवशी. सुरुवातीला तर तो बोलायलाच तयार नव्हता, पण हळूहळू जेव्हा तो ओपन झाला तेव्हा समीरने त्याला विचारलं. तेव्हा सिद्धार्थ बोलला की मी कधीच त्या वॉशरूममध्ये मला जायचं नव्हतं, मला बोलवलं गेलं, मला खेचलं गेलं तिथे आणि मला जबरदस्ती तिथे अडकवलं गेलं. तिथे कोणतरी आहे, तिथे आहे कोणतरी, त्या आरशाच्या मागे आहे, तिकडं कोणतरी राहतो आणि तो मला बोलवलं त्यांनी त्यावेळी. आज त्या गोष्टीला जवळपास 32 वर्ष झालेत आणि सिद्धार्थ आता 37 वर्षाचा आहे. अजूनही सिद्धार्थ खूप जास्त शांत आहे, तो जास्त काही बोलू नाही शकत, तो आपला एकटा असतो. समीर जो त्याचा मोठा भाऊ तो अजूनही त्याची काळजी घेतो. खूप विचित्र आणि खूप दुःखद ही घटना होती जी त्यांच्यावर घडली आणि असं कोणाबरोबरही होऊ नये. आता त्याच्याबरोबर काय झालं, कसं झालं, कोणी केलं हे देवालाच माहिती, पण आय होप सिद्धार्थ लवकरात लवकर बरा व्हावा आणि म्हणजे सगळं काही त्यांच्या कुटुंबासाठी चांगलं व्हावं. मित्रांनो, जी आपली पुढची गोष्ट आहे ना ती मला एका आजीने सांगितली होती आणि ते आपले सबस्क्रायबर होते, त्यांना हे समजलं की जेव्हा आपण ह्या गोष्टी वगैरे अशा करतो ज्या आधीच्या काळात लोक करायचे, त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या जे त्यांनी त्यांच्या लहानपणी ऐकले होते. तर ही गोष्ट मला वाटतं 1980-1990 त्या काळातली असेल आणि ही नवरात्रीच्या आसपासची गोष्ट आहे. एक श्रीकांत नावाचा मुलगा होता, तरुण मुलगा होता, लग्न वगैरे नव्हतं झालं, तो मुंबईत राहायचा, त्याच्या भावाकडे, त्याच्या भावाच्या फॅमिलीबरोबर तो राहायचा. तुम्हाला असं माहिती आहे की आपल्या कोकणात वगैरे प्रत्येक सणासुदीला लोक गावी जातात, तर त्यांच्याही गावी काहीतरी प्रोग्राम वगैरे होतं नवरात्रीच्या वेळी, त्यामुळे त्यांची फॅमिली पूर्ण गावी जात होती. आता श्रीकांत हा मुंबईच्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी करत होता. त्यांनी त्या सुट्टीसाठी अप्लाय केलं होतं आणि त्याला थँकफुली सुट्टीही मिळाली होती, पण कंडिशन मात्र अशी होती की जोही त्याचं काम होता त्याला ते आधी संपवायचं होतं आणि मगच तो गावी जाऊ शकणार होता. तर त्या दिवशी असंच काहीतरी झालं, श्रीकांतला कामाचं खूप जास्त लोड होता, पण तो घाई गडबडीत सगळं त्यांनी संपवलं. तो घरी आला आणि तो घरी त्याच्या गाडीत निघणार होता, त्याच्याकडे कार होती, त्या कारमध्ये तो जाणार होता. त्याने ते जे बॅग वगैरे सगळं काही सामान वगैरे घेतलं आणि तो गावाकडे निघाला. आता जेव्हा तो गावाला निघत होता, कोकणात जात होता तो, आणि काही तासानंतर गाडी चालवता त्यांनी ती मुंबई सोडली आणि तो आपल्या दिशेने जाऊ लागला. जेव्हा आपण मुंबई वगैरे किंवा कोणतं शहर सोडतो तर जनरली स्ट्रीट लाईट्स वगैरे कमी होतात, म्हणजे लोकांची रहदारी वगैरे कमी होते, गाड्यांचा गजबज कमी होतो आणि खूप शांत रोड वगैरे असतो. तर तसंच तो जात होता, मस्त एन्जॉय करत होता. उतरला, तो नाश्ता वगैरे त्याने केला, साईडला चहा वगैरे प्याला आणि तो परत आपल्या गावच्या दिशेने जात होता. आता रात्रीचे जवळपास 2:30-3 वाजले होते. त्याला हळूहळू खूप अनइझी फील व्हायला लागलं. त्याला वाटलं की बाबा ऑफिसमध्ये मी एवढं काम वगैरे केलं, झोप पूर्ण असेल म्हणून मे बी मला असं वाटत असेल. त्यांनी त्या गोष्टीकडे एवढं लक्ष नाही दिलं आणि तो गाडी चालवत राहिला. आणि काय माहिती असं काय झालं की त्याला खूप विचित्र वाटायला लागलं, म्हणजे एक नेगेटिव्ह वाईब यायला लागली, एक नकारात्मक शक्ती त्याला अशी फील होऊ लागली त्याच्या गाडीत. म्हणजे त्याला खूप दमल्यासारखं व्हायला लागलं. खूप शांत रस्ता, आजूबाजूला रहदारी नाही, कोण व्यक्ती नाही दिसत आहे, गाडी नाही दिसत आहे. त्याला थोडी भीती वाटायला लागली आणि ती रात्र अशी होती ना, खूप काळोख होता, बहुतेक ती अमावस्येची रात्र असावी. तर त्या गाव आता 2-3 तासाच्या अंतरावर होतं. त्याचं असं होतं एकदा मी घरी पोचलो तर झोपून जाईल, तर तो त्याच आशेने गाडी चालवत होता. अचानक त्याच सर्व गोष्टींमध्ये त्याच्या गाडीच्या समोर एक छोटा खड्डा आला, त्याचा टायर त्या खड्ड्यात गेला आणि त्याच्या टायरची हवा पंक्चर झाली. आता तो काळ असा होता जिथे गुगल मॅप्स वगैरे नव्हते, नाही आजूबाजूला एवढे गॅराज वगैरे होते, म्हणजे खूप शांतपैकी रस्ता होता. तर त्याला काही समजत नव्हतं आता मी काय करू. त्यांनी एक ठरवलं की आपण एक काम करू, आपण या मेन रोडनी जाण्यापेक्षा आपण एक शॉर्टकट घेऊ ना. आणि जसंच तो त्या जंगलातून जात होता, एकदम घनदाट रान, आजूबाजूला कोणीच नव्हतं, पूर्णपैकी शांतता, आणि तो त्या रस्त्याने जात होता. जसंच तो पुढे गेला त्याला एक सुंदर मुलगी दिसली, मुलगी जी त्याकडून लिफ्ट मागत होती. तो थोडा दचकला की बाबा हे अशा ठिकाणी जिथे कोणतं घर नाही आहे, आजूबाजूला कोण लोक नाही, ही मुलगी इथे काय करते. आधी तर तो थोडा घाबरला, त्याने विचार केला की राहू दे, मी थांबत नाही, मी निघून जातो. पण त्यात थोडी माणुसकी शिल्लक होती. त्याला असं वाटलं की मे बी ह्या मुलीला माझी गरज असेल आणि मे बी काहीतरी ती प्रॉब्लेममध्ये असेल, काही अडचणीत वगैरे ती अडकली असेल, मी तिला मदत करतो आणि तिला सोडतो पुढे. त्यांनी गाडी थांबवली, त्या मुलीला विचारलं तुला कुठे जायचं आहे. तिने एक जागा सांगितली, एक गावाचं नाव सांगितलं आणि विचारलं की मला इथे जायचं आहे, तू सोडशील का मला. तो बोलला की ठीक आहे, पण तू इथे आलीस कशी. बोलते नाही, मी माझ्या काकांकडे आली होती आणि मला माझी बस सुटली आणि मला आता काहीच पर्याय नाही, त्यामुळे मी शॉर्टकटने चालत जाते, कारण दुसऱ्या दिवशी उद्या माझी परीक्षा आहे, मला शाळेत जायचं आहे, तर तू सोडशील का मला. तो बोलला ठीक आहे चालेल. त्यांनी गाडी थांबवली, ती मुलगी येऊन बसली. पण त्या मुलीमध्ये काहीतरी विचित्र होतं. ती सुंदर होती, पण ती जशी हसत होती खूप क्रीपी वाटत होती. पण
श्रीकांतचा असो, जाऊ दे मी मदत करतो, हिला सोडतो पुढे आणि त्याच्या पुढे मी घरी निघून जाईन, आता 1.5 तास बाकी आहे, हिला सोडलं की गेलो मी पुढे. तर त्या वाटेत गाडी चालवता त्यांच्यामध्ये थोडंफार बोलणं झालं, म्हणजे थोड्याफार गप्पा रंगू लागल्या. श्रीकांत तिला विचारू लागला, तू काय आहेस, काय शिकतेस, असं तसं ते सर्व. तर ती मुलगी तेच बोलली की मी ह्या शाळेत आहे, मी 10वीत आहे आणि माझे काका आजारी होते तर मी त्यांना बघायला गेली होती, पण जेव्हा मी निघाली तेव्हा बस सुटली होती, मला काहीच पर्याय नव्हता आणि उद्या माझी परीक्षा आहे तर मला तेही मिस नाही करायची आहे आणि त्यामुळे तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही मला सोडलात, असं त्या सर्व गोष्टी तर झालं. आणि गप्पा मारता मारता गाडी चालवता ते लोक त्या मुलीच्या गावापाशी पोचले. आता गावाच्या जवळ एक मोठा बीच होता, समुद्र होता मोठा, आणि जसंच त्या समुद्राकडे ते लोक पोचले ती मुलगी जोरात किंचाळली आणि श्रीकांतला बोलली, थांबव इथे, मला उतरायचं आहे. इकडे अचानक मध्ये ह्या समुद्रापाशी, मी तुला सोडतो तुझ्या घराकडे. तिचं असं, नको मला इथेच उतर, मी जाईन. तर तुझं घर कुठे आहे नक्की? बोलते माझं घर त्या डोंगरावर आहे. मी सोडतो ना त्याच्या जवळ, तिकडे जवळ सोडतो डोंगराकडे. नाही, तू इकडेच उतरव, मी जाईन. तर श्रीकांतचं असं आलं की ठीक आहे, तिला जाऊ दे, माझं काम झालं. श्रीकांतने तिला उतरवलं आणि तो घरी गेला आणि जाऊन झोपला. जिथे तुझ्या घरातल्यांना त्या गोष्ट सांगितली, घरातले थोडे शॉक झाले की बाबा हे काय नक्की, तू कशाला कोणाला लिफ्ट दिलीस? तिथे नेहमीच असं लोकांना चकवा वगैरे लागत असतो, लोकांबरोबर खूप पॅरानॉर्मल गोष्टी होत असतात, तिकडे कधीच कोण जागा थांबवत नाही. त्यांनी श्रीकांतची नजर वगैरे उतरवली आणि देवासमोर नारळ वगैरे ठेवला आणि सर्व काही मस्त चालू होतं. श्रीकांतला काही जाणवलं नाही. 4-5 दिवसानंतर जेव्हा श्रीकांत आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं की आपण त्या बीचवर जाऊ, त्याच समुद्रावर, त्याच बीचवर जिथे त्या मुलीला श्रीकांतनी सोडलं होतं. श्रीकांतचं असेल की हां ठीक आहे ना, चल आपण तिकडे जाऊ. ते लोक त्या बीचवर पोचले आणि मस्तपैकी एन्जॉय करत होते. तिकडे दिवसा जाऊन श्रीकांतला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. त्यांनी बघितलं की आजूबाजूला कोणतंच घर नव्हतं, कोणतंच गाव नव्हतं, फक्त एक छोटं डोंगर होतं, पण तिथे काही घरं वगैरे काही दिसत नव्हती. श्रीकांतनी त्याच्या मित्रांना वगैरे सांगितलं की इकडे आसपास कोणतं गाव आहे का? त्याचे मित्र बोलले नाही, इथे जवळपास तर कोणतं गाव नाहीये, आहेत ते पण 3-4 किलोमीटर लांबच आहेत. हे ऐकून श्रीकांतला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने इग्नोर केलं ते सर्व आणि मस्त की बीचवर जाऊन टाइमपास वगैरे केलं. जेव्हा संध्याकाळची वेळ झाली, श्रीकांत वगैरे आपल्या घराकडे निघत होते, म्हणजे सगळं आवरत वगैरे होते, त्यांनी बघितलं की एक म्हातारा व्यक्ती त्या डोंगरावर चढतोय, त्याच डोंगरावर जिथे श्रीकांतनी त्या मुलीला सोडलं होतं. श्रीकांतला आता राहावलं गेलं नाही. त्याने आवाज दिला की बाबा ऐका, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तो बोला, बोल बाळा, काय झालं? त्यांनी त्या म्हाताऱ्या व्यक्तीला पूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी त्या मुलीचं पूर्ण वर्णन केलं, ती कशी दिसत होती, तिची उद्या परीक्षा होती, असं तसं सगळं जेही श्रीकांतला तिने शेअर केलं होतं ते सर्व त्यांनी बाबांना सांगितलं आणि त्याला विचारलं, ही मुलगी आहे का? तिचं हे नाव होतं. हे ऐकताच ते जो म्हातारा व्यक्ती होता तो गप्प झाला. तो काहीच बोलत नव्हता. श्रीकांतने विचारलं, काय झालं बाबा, तुम्ही सांगा मला, कोण राहते का इथे मुलगी? कारण मला इथे आजूबाजूला कोणतंच घर नाही दिसत आणि त्या दिवशी मी तिला सोडलेलं, आम्ही जवळपास 1.5 तास गप्पा मारलेल्या आणि मी तिला सोडलेलं इथे. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती बोलला की ती दुसरी कोणी नसून माझी मुलगी होती, जी 20 वर्ष आधीच मेली आहे. हे ऐकून श्रीकांतला काही समजत नव्हतं. बोला, काय बडबड काय करतोय असं तसं. तो बोला, तुम्ही बाबा माझी मस्करी वगैरे करू नका. तो बोला, चल मग माझ्या घरी. श्रीकांत जेव्हा त्यांच्या घरी गेला, त्यांच्या गावात जास्त काही घरं नव्हती, 5-6 घरं होती, पण त्यांचाच दार होता जो उघडा होता. आणि जेव्हा श्रीकांत त्यांच्या घरी गेला आणि त्या घरात श्रीकांतने जे बघितलं ते बघून त्याचं पूर्ण अंग थंड पडलं. त्यांनी बघितलं की ती मुलगी ज्याला त्यांनी लिफ्ट दिली होती, त्याला घरी सोडलं होतं, ज्यावर त्यांनी गप्पा मारल्या होत्या, त्याच मुलीचा फोटो त्या माणसाच्या घरात होता आणि त्या फोटोवर त्यांनी हार चढवला होता. त्या मुलीला जाऊन जवळपास 20 वर्ष झाली होती आणि त्या रात्री ती तिच्या काकांना बघायला दुसऱ्या गावात गेली होती. दुसऱ्या दिवशी तिची परीक्षा होती म्हणून ती काय मात्र थांबली नाही, ती यायला निघाली. तिची बस सुटली, चालत येत होती आणि जीही गाडी तिला दिसते तिच्याकडून ती लिफ्ट मागत होती, मदत मागत होती की तिला कसंही करून घरी जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिला तिचा पेपर द्यायचा होता, पण कोणीही तिला मदत केली नाही. शेवटला असं झालं की एक गाडी ज्याकडून ती लिफ्ट मागत होती ती गाडी जोरात आली आणि तिला ठोकून गेली आणि तिकडे जागेवरच तिचा मृत्यू झाला. ती जी जागा आहे तिथे नेहमीच ती रात्री लोकांना लिफ्ट मागताना दिसते, स्पेशली अमावस्येच्या रात्री. तर मित्रांनो, जी आपली पुढची गोष्ट आहे ती माझ्या आयुष्यातली, तुम्ही बोलू शकता, वन ऑफ द फर्स्ट हॉरर स्टोरी होती. ती मी एका न्यूजपेपरमध्ये वाचली होती आणि ती गोष्ट एवढी भीतीदायक होती की मला अजूनही आठवते.
अमेरिकेमध्ये एक कुटुंब राहत होतं. त्यात नवरा बायको आणि त्यांचं लहान मुलं होतं जे 3-4 वर्षाचं असेल. त्या मुलाच्या वडिलांचं नाव मायकल होतं आणि आईचं नाव लॉरा होतं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की अमेरिका किंवा US मध्ये आपल्यासारख्या अशा सोसायटीज किंवा बिल्डिंग नसतात. तिथे म्हणजे तिकडच्या गावात वगैरे खूप लांब लांब घरं असतात. म्हणजे लोकांचे असे स्पेशल रॉ हाऊसेस असतात आणि ते एवढे कनेक्टेड नसतात. तिकडे न्यूक्लिअर फॅमिलीचंही खूप कल्चर आहे. म्हणजे लोक असे खूप वेगवेगळे आणि एकटे राहतात. तर मायकल आणि लॉरा ही काहीतरी असेच राहत होते. मायकल हा एक खूप मोठ्या कंपनीत IT प्रोफेशनल होता. म्हणजे त्याची नोकरी वगैरे खूप होतं, एकदम छान पगार वगैरे सगळं काही एकदम मस्त चाललेलं. मुलाचं शिक्षण आणि जी लॉरा होती ती पण खूप छान होती. म्हणजे पूर्ण फॅमिली एकदम बेस्ट फॅमिली चालू होती. पण मायकलचा हेच प्रॉब्लेम होता की मायकलला कामाचा एवढा लोड असायचा की त्याला घरी वेळ देता नाही यायचं. ते लोक एकत्र आले, त्यांनी त्यांचं स्वप्नांचं घर बनवलं आणि सगळं कुटुंब एकदम मस्त चालत होतं. पण काही वर्षानंतर मायकल आणि लॉरामध्ये थोडे भांडणं सुरू झाले. सुरुवातीला तर ते लहान लहान गोष्टींवरून झाले, पण ते हळूहळू वाढत गेले. आता एवढे वाढले की त्यांना काही समजत नव्हतं. म्हणजे मायकल खूप वेळा टाळायचा प्रयत्न करायचा, पण लॉरा मुद्दामून त्या गोष्टींना परत आणून त्यांच्या भांडणं सुरू राहायचं. आणि आता ह्या गोष्टीचा असर त्यांचा जो लहान मुलगा होता त्याच्यावरही पडत होतं. जे घर आधी खूप हसत खेळत राहायचं, त्याच घराचं रूपांतर आता खूप द्वेष, भांडण, रडणं ह्या सगळ्यात रूपांतर झालं होतं. त्यांची भांडणं व्हायची, मग त्यानंतर ते लोक आपापसातच समजून घ्यायचे, मग परत भांडणं व्हायची, मग परत म्हणजे होत राहायचं, पण सगळं शांतही व्हायचं. पण एक रात्र त्यांच्या आयुष्यात अशी आली त्यानंतर ती भांडणं कायमची थांबली. मायकल हा त्याच्या कामावर गेला होता आणि त्या दिवशी त्याच्या कामावर काहीतरी पार्टी वगैरे होते, म्हणजे ऑफिसची पार्टी वगैरे होती. त्यामुळे त्याला घरी यायला थोडा उशीर झाला होता. जसाच तो रात्री घरी आला त्यांचं परत भांडण सुरू झालं. आणि हे भांडण ह्यावेळी काही साधं सुद्धा नव्हतं, कारण ह्यावेळी मायकल ही खूप जास्त दारू प्यालेला होता. तोही त्याच्या शुद्धीत नव्हता आणि लॉरा ही त्याच्याशी भांडत होती. त्यांचं भांडण होत होतं, पण कोणी माघार नव्हतं घेत. म्हणजे आधीपर्यंत तर फक्त भांडणं होती, पण आता त्या भांडणांचं रूपांतर मारामारीत झालेलं. म्हणजे ते दोघं एक दुसऱ्याला फक्त मारत होते, असं की एक दुसऱ्याचा जीवच घेऊन राहणार ते लोक. आणि लॉरा त्या दिवशी खूप जास्त व्हायलेंट झाली. तिला काही समजत नव्हतं. तिने जोरात मायकलचा गळा दाबला आणि मायकलला इथे काहीच समजत नव्हतं काय करावं काय नाही. त्याने बाजूचं फ्लावर वास घेतला आणि जोरात त्याच्या बायकोवर मारला आणि तिने त्याची मान सोडून दिली. मायकलने एक सुटकेचा श्वास घेतला. त्याला वाटलं मी वाचलो. आणि जसंच तो लॉराला बघायला गेला, लॉरा बेशुद्ध झालेली. त्यांनी थोडंफार तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती काय उठत नव्हती. आणि थोड्या वेळाने त्याला हे माहिती पडलं की लॉराचं जीव गेलेला. त्यांनी त्याच्या पत्नीलाच मारून टाकलंय. त्या पत्नीचा जीव घेतला. त्याला काहीही करून ही गोष्ट लपवायची होती. तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचा जो मोठा घर होता त्याच्याच गार्डनमध्ये एक मोठा खड्डा केला आणि तिथे लॉराच्या बॉडीला पुरून टाकलं. त्याला काहीच समजत नव्हतं की मी आता पुढे काय करणार हिच्याशिवाय, ह्या मुलाला कसं सांभाळणार आणि त्याला मी काय उत्तर देणार. त्यांनी ते सगळं साफ वगैरे केलं आणि ती रात्र कशी बशी निघून गेली. सकाळी जेव्हा त्यांचा 3 वर्षाचा मुलगा उठला झोपेतून, जसाच तो उठला, एक आश्चर्याची गोष्ट ही होती की त्यांनी त्याच्या आईबद्दल काहीच विचारलं नाही. मायकलला वाटलं ठीक आहे विसरला असेल. मायकलने थोडं सुटकेचा श्वास घेतला, त्याला शाळेत वगैरे सोडलं आणि परत आपल्या कामाला वगैरे लागला. काही दिवस झाले, पण मुलांनी अजिबात आईच्याबद्दल काहीच विचारलं नाही की बाबा आई कुठे आहे, किंवा मला आईची आठवण येते, किंवा मला हे खायचं ते खायचं, अजिबात नाही. हे बघून मायकलला थोडं विचित्र वाटलं की आता एवढे दिवस झाले ह्याला अजून तिची आठवण का नाही येत आहे किंवा विचारत का नाही आहे. मायकलने जेव्हा सकाळी ते लोक नाश्ता वगैरे करत होते त्यावेळी मायकलनी स्वतःच त्याला विचारण्याचा प्रयत्न केला की बाळा काय झालं, तुला काय विचारायचं आहे का मला. तुला नाही भाऊ मला काही नाही विचारायचं आहे. पण नाही, जर तुला काही विचारायचं असेल तर तू बिनधास्त विचारू शकतोस मला, मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. तुला नाही काही नाही विचारायचं आहे मला, मी तर मस्त आता स्कूलमध्ये जाईन, सगळं मस्त चाललंय, मला काही नाही विचारायचं आहे. तेव्हा मायकलनी स्वतः विचारलं, बाळा तुला तुझ्या आईची आठवण नाही येत का, जे त्या लहान मुलाने उत्तर दिलं. हे ऐकून मायकलच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा तो मुलगा बोलला की बाबा नाही, मला आईची आठवण काय येईल, आई तर नेहमी आपल्या बरोबरच असते ना, ती काय आता पण तुमच्या मागेच उभी आहे. पण माहिती नाही का ती तुम्हाला खूप रागाने बघते, तुम्ही काय केलंय का तिला. हे ऐकून मायकल खूप जास्त घाबरला. त्याला काहीच समजत नव्हतं की काय करू आणि काय. मंडळी, ही घटना ज्या जागेवरची आहे ना, ते तुम्ही बोलू शकता माझी वन ऑफ द फेवरेट लोकेशन आहे, कारण मी एक हॉरर क्रिएटर आहे. पण प्रत्येक मुंबईकराची नाही आहे. मुंबईमधली वन ऑफ द मोस्ट हॉन्टेड लोकेशन म्हणून म्हटलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि आपण ह्याबद्दल बऱ्याच आपल्या पॉडकास्टमध्ये बोलले. खूप लोकांना तिथे वेगवेगळे अनुभव आलेत. बरोबर, मी गोष्ट करतोय आरे कॉलनी मुंबईमधली.
जसं तुम्हाला माहिती आहे की आरे कॉलनीमध्ये लोकांना बरेच असे विचित्र आणि भयानक अनुभव आलेत. खूप खरे होते तर काही लोकांचे मनाचे खेळही होते. पण जी आजची गोष्ट आहे ना ती माझ्या मित्रांबरोबर घडली होती आणि ह्या गोष्टीचं त्यांच्याकडे एक प्रूफ ही आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी होत्या ना ते कशा आपण ऐकलेल्या किंवा कोणाबरोबर घडलेल्या तो बोलायचा, पण कोण त्याच्यावर गोष्टीवर ह्या गोष्टींवर मानायचं नाही. पण ही गोष्ट जेव्हा मी ऐकली ना मलाही वाटलं असेल बाबा ह्यांचाही काहीतरी ह्यांनाही भास झाला असेल. पण जेव्हा मी ही व्हिडिओ बघितली तेव्हा मलाही माझ्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला. तर गोष्ट अशी आहे की एक मित्रांचा ग्रुप होता. जसं आपलं कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये ग्रुप असतो ना मित्रांबरोबर, तर तसाच एक कट्टा होता जे रोज रात्री यायचे, बसायचे आणि थोडं आराम वगैरे करून मग घरी जायचे, भंकस वगैरे करायचे, मग आपल्या घरी निघायचे. आता एक दिवशी असं झालं की दुसऱ्या दिवशी त्यांना कॉलेजला वगैरे सुट्टी होती. तर त्यांना काही समजत नव्हतं की उद्या सुट्टी आहे, आता काहीतरी कुठे बाहेर जाऊया काहीतरी. ते लोक विचार करत होते आपण काय करूया. जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा मित्र असतो ज्याच्या अंगात खूप खाज असते. म्हणजे त्याला काहीतरी विचित्रच एक्सपिरियन्स करायचं असतं. म्हणजे जिथे लोक बोलणार इथे नको जाऊ, तो तिथेच सर्वात आधी जाणार. तर त्यांच्या ग्रुपमध्येही असाच एक मुलगा होता. त्यांनी सजेस्ट केलं आपण हॉन्टेड लोकेशनवर जाऊया का. जे बोले हॉन्टेड लोकेशन कुठे, तो बोला आरे कॉलनीमध्ये जाऊया का आपण, त्या रात्री मजा येईल. तर बोलले अरे पागल बिगल आहेस का. बाकीचे मुलं ऐकताच घाबरले की येडाबिडा आहेस का, तिथे भाई भूतं वगैरे नसली तरी तिकडे बिबटे वगैरे भरपूर असतात, तर नको तिथे नको. मित्र तर शेवटी मित्रच आहेत. दोघं तिघं रेडी झाली आणि असं करता करता त्यांचा पूर्ण ग्रुप रेडी झाला. ते लोक स्कूटी वगैरे घेऊन निघाले आरे कॉलनीकडे. आता जेव्हा ते लोक आरे कॉलनीमध्ये गेले सुरुवातीला तर त्या लोकांची फक्त मजाक मस्ती चालू होती. ग्रुपमध्ये एक असा मुलगा असतो जो सगळ्यात जास्त घाबरतो. तर त्यांच्या ग्रुपमध्येही असा होता जो त्यांना बोलतो नको नको आपण परत जाऊया असं जाऊया. पण त्याला सगळे लोक नाही काय नाही हो, तिथे लोक फिरत होते. ते लोक आरे कॉलनीच्या प्रत्येक लोकेशनवर फिरले. सुरुवातीला ते लोक त्या रोडच्या इथे, परत तिकडे एक छोटीशी स्टॉल आहे तिकडे परत एक तलाव पण आहे तिथे गेले. त्यानंतर न्यूझीलंड हॉस्टेलला, तिथे सगळे लोकेशन ते लोक फिरले. पण त्यांना असं काही खास अनुभव आला नाही. त्यांनाही असं वाटलं की काय लोक कसे आहेत ना, एवढी सुंदर जागेचं नाव खराब करून ठेवलंय. आम्ही आता इथे एवढे लोक आलो पण आम्हाला काहीच असा अनुभव आला नाही. ते लोक मस्त रात्रीचे फिरतायत, खातायत, पितायत, बसतायत आणि मस्त सगळं एकदम निवांत चालू आहे. आणि ते लोक फिरता आरे कॉलनीमध्ये एक अबेंडंट हॉटेल आहे तिथे पोचले. तुम्हाला माहिती असेल की एक हॉटेल आहे आरे कॉलनीमध्ये, तिथे तो असंच ओसाड पडलाय. तिथे कोणच जात नाही, तिकडे सगळं बंद आहे. त्या हॉटेलमध्ये कधीच कोण राहिलं नाही, एकदम असं बंद खंडर झालाय. तो पूर्णपैकी काळोख होता, संपूर्ण शांतता होती, फक्त आवाज होता तो ह्या लोकांचं असं आलं की आता यार पूर्ण आरे कॉलनी फिरलो, आता आपण जाऊया, आपण आता निघूया. आणि ते लोक जायच्याच मार्गाला होते. तितक्यात त्यांना मागून एक आवाज आला, एका बाईचा आवाज. आणि ती बाई हिंदीमध्ये काहीतरी बोलत होती. ती हे बोलत होती की चुप हो जा नहीं तो फेक दूंगी यहाँ पे. म्हणजे जशी एक आई आपल्या मुलाला शांत करते ना तसा आवाज त्यांना येत होता. ते सुरुवातीला ऐकून त्यांना वाटलं की मे बी आम्हाला भास होत असेल, आवाज येत असेल, कारण इथे तर कोणी आहे नाही ना. त्या लोकांनी मागे पुढे बघितलं आणि परत आपल्या वाटेवर लागले. पण जसेच ते लोक पुढे जात होते तो आवाज अजून वाढत होता की चुप हो जा मैं फेक दूंगी तुझे, चुप हो जा नहीं तो मैं यही से तुझे फेक दूंगी और मार दूंगी तुझे. तर हे त्यांना आता थोडं क्रिपी वाटलं कारण आवाज वाढत होता. आता प्रत्येक मुलगा खूप जास्त घाबरला. ते लोक पटकन इथे तिथे बघायला लागले, पण आजूबाजूला तर कोणते घरच नव्हते, नाही काही वस्ती होती, नाही तिकडे कोण मनुष्यही त्यांना दिसत नव्हता. तर हा आवाज येतोय कुठून. तितक्यात त्यांच्या ग्रुपमधल्या एका मुलाची बोबडी वळली. तो त्यांना बोलला की ते बघते बघ कोणतरी आहे तिथे. ते लोक सगळे घाबरले, कुठे ते बोलले ती बघ हॉटेलच्या वरती. जसंच त्या लोकांनी त्या हॉटेलच्या टेरेसवर बघितलं त्यांनी एका बाईची सावळी दिसली. बाई जिच्या हातात लहान मूल होतं आणि ती त्याला शांत करत होती, जसं एक आई तिच्या मुलाला करते की गप्प बस. तो मुलगा नुसता रडत होता आणि ती आई त्याला शांत करत होती. आणि हे बघूनच ते लोक खूप जास्त घाबरले. त्यांनी पुढचा मागचा काहीच विचार नाही केला. त्यांनी त्यांची स्कूटी वगैरे काढली आणि थेट घरी आले आणि ज्या मुलांनी ते सर्वात आधी बघितलेलं त्याला कडकडून 2 दिवस ताप भरलेला. आता ही गोष्ट अशी आहे की जर त्यांनी हा व्हिडिओ नसता काढला ना तर मला अजिबात काही खरं वाटलं नसतं. पण या व्हिडिओमध्ये तर मला तर तसंच दिसतंय की एका बाईची आकृती दिसते आणि तिच्या हातात एक लहान मूल दिसतंय. तर आता हे नक्की काय आहे, तिथे काय होतं, खरोखर कोण बाई होती की आत्मा होती की अशी काही गोष्ट होती जी तशी आकृती बनवत होती, आता हे तर देवालाच माहिती.
पण जेही होतं खूप भयानक होतं. जरी माझ्याबरोबर ही घडलं असतं ना तरी माझी बोबडी तर नक्की वळली असते आणि पळत घरी आलो असतो. तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा स्टोरीज विथ रिकीचा एपिसोड. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. ह्या सिरीजच्या मागे आमचा केवळ हे हेतू आहे की आम्ही तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि आय होप तुम्हालाही मजा येत असेल. जर तुमच्याकडेही अशाच कोणत्या गोष्टी असतील तर प्लीज आम्हाला मेल करा, मेलमध्ये सांगा आणि पुढच्या टायमाला मी तुमच्याही गोष्टी नक्कीच घेईन. जर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मेक शुअर यू सबस्क्राईब टू दिस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पॉडकास्टवर येऊन सांगायच्या असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. आणि तुमच्या गोष्टी चांगल्या असतील तर आपण सोबत पॉडकास्टही रेकॉर्ड करू. तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता आणि कमेंट्समध्ये सांगा कसं आहे. स्पॉटिफायवर ऐका आणि काळजी घ्या. आपण भेटू परत एकदा एका अशाच एपिसोडमध्ये.